नित्यसेवा. त्रिसुपर्ण सुक्त प्राकृत. श्री गणेशाय नमः. ओम अन्नपूर्ण ब्रह्म मधु मधुर अन्न है ब्रह्मरूप मधुर है अन्न है मधु मधुर ब्रह्म है मधु मधुर. सोमासाठी प्रार्थितो मी प्रजेसाठी एक बालक. दीर्घायु निरोगी मिळो दुःस्वप्न नाश करी. प्राण सामर्थ्य ये अण्णा आम्हा लाभो असे करी. त्रिसुपर्ण अयाचिता द्यावे जिज्ञासुनी ब्रह्म वेताला. घात करी ज्ञाताचा जो त्यागावा पातकीचा तो. पवित्र हे अन्न खाता हत्येपासून मुक्त तो. पाठ त्रिसुपर्ण केल्याने सोमप्राप्तीस योग्य ते. हजारोच्या पंगातील करू शकती पावना. ओम ब्रह्म मेधा बुद्धी मधुमेधा बुद्धी ही. ब्रह्मज्ञान प्राप्त हो मधुही प्राप्त हो मला. भाग्यवान हो सारा परिवाराचे आमचा. सावित्यास प्राती त्यासाठी स्वप्न पहा पापहारी जो. दुःख करी पैल तरी या विश्व पसाऱ्यातून. दुःख स्वप्ने न पडो आम्हा निद्रा गाढ सुख प्रद. आरोग्यता असी लाभ रुच्या पाटेची लाभ हा. वायू सुखप्रद होवो नद्यांचे जलही मधु. औषधी युक्त तसे हो आम्हा वायू आणि जल. दिवस रात्रनी सारा काळाची हो सुखप्रद. मात्रव्रत धुलीकण आम्हा पवित्र प्रिय हो. आनंदायी हो भूमी ध्रुलोक कल्याणाप्रद. वनस्पती लाभ देवो निराग्रित्व ही जीवनी. सौम्य तापहारी हो सविता सुखदायक. तशा देवो दूध गायी निरोगी बलवर्धके. मधुताही असो त्यात शरीरा तुष्टी दे. गुरुविद्या परमा वारसाचा हत्यारा भ्रूण घातकी. पवित्र अन्न हे खाता करू शकते पावना. ब्रह्ममेधवा पदनी मधुमेधवा हे पद. ब्रह्ममेतू मधुमेधवा यज्ञरूप ब्रह्मस्व. ब्रह्मदेवामध्ये श्रेष्ठ विद्वानात मानव. विप्रात ऋषी हा श्रेष्ठ गवा पशुमध्ये तसा. गिधाडा समपक्षात ससाणा सामर्थ्यवान तो. कुऱ्हाड आयुधामध्ये तसा द्रवात लोसोमहा. तेजस्वी घेऊन किरणे सूर्य सर्वत्र जात असे. वायू सर्वत्र जो महानश्च संचरे आकाश मार्गी जो. यज्ञवेदीतला अग्नी मर्यादेला असे जरी. अमर्याद गौरविला देवानी त्यासही तरी. अतिथी जो घरी आला प्राणाची जणू. वरुण देवता रूपे आकाशातून येत असा. पाणी पर्वत निर्दोष तेजस्वी सूर पर्वत. मन पवित्र श्रद्धा ही घृतधारा पवित्रचे. अशा अग्नीकडे जाती प्रवाहित नदी परी. सुपर्णादे अमृतत्व देव मान्यत्व त्यास ये. घृताधारास ये मधुता सानिध्ये सुपर्णाचिया. स्वत्वीच पिंगट वर्णाचे 7 हे बैसले जणू. वेदोभोवती यज्ञांचा मधुला जणू द्यावया. सुवर्ण रूप हे सारे घरात बैसले जणू. देती जणू घृताहुती मधु अमृत देत आहे. वीर हत्यानाशयाने होत असे पाठ मात्रचे. पवित्र अन्न हे खाता हत्येपासून मुक्त तो. पाठ त्रिसुपर्ण केल्याने सोमप्राप्तीस योग्य तो. हजारांच्या पंक्तीला करू शकते पावन.